स्वामी समर्थ फ्रेंड्स, कसे आहात? छानच असाल. आणि आज उद्या आणि येणारे प्रत्येक दिवस आमच्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा आहे आणि तो छान जावा म्हणून मी स्वामींना सांगितलं सुद्धा आणि स्वामींचा सुद्धा आशीर्वाद असणार आहे मला माहिती आहे. तर मी स्वामींना बॅक कॅमेराने दाखवते तुम्हाला. स्वामी किती छान बसलेत आणि पुढचे 7-8 दिवस घरात नसणार आहे, त्याच्यामुळं मग स्वामींना नमस्कार करते जातानाच. आणि आता मी आवरल्यानंतर मग अगोदर आहे ना मला तुम्हाला माझी झाडं दाखवायची आहेत. आता मी घराच्या बाहेर जाते तर तुळशीला पानंसुद्धा खूप छान फुटलेत आणि त्याला मी आता थोडीशी माती टाकली आणि वरून आता मी थोडं म्हणजे पाणी टाकणार आहे. तर ते पाणी टाकून घ्यायचं म्हणजे येईपर्यंत झाडांना ते पुरेल. येईपर्यंत नाही पुरणार खरं तर. वेदिकाचे पप्पा कामानिमित्ताने त्यांना इकडे यायलाच लागेल. मी साताऱ्यात असणार कारण की आमच्याकडे नवीन पाहुणा मेंबर येणार आहे. तर आता त्याचीच तयारी चालू आहे. त्याच्यासाठी गोलूची जी कपडे होती तर ती पण धुवून ठेवले. 2-3 दिवस झालं थोडे करून धुतले. स्वेटर असतील, बाळुते असतील, किती जरी असले ना, एखादा नवीन मेंबर घरात यायचा म्हटलं किती जरी कपडे असतील तर ते कमीच पडतात. म्हणून मी 2 दिवस लावले ते धुवायला. उन्हात कडक वाळून घड्या वगैरे घालून ठेवलेत आणि त्या खरंच खूप गोड आठवणी आहेत. आता त्या अगोदर घरातून सगळी मी तयारी करते. बॅग वगैरे पॅकिंग करायची आहे. तर अगोदर आहे ना झाडांना पाणी घालून घेते. त्याच्यासाठी मी घेतली ही तवली. तुळशीची छोटी पानं फुटल्यात. मधली तुळस वाळून गेली आहे पण कडनं भरपूर तुळस अशा आल्यात. हे रस्त्याने असे वाहनं जातात, आवाज येतो. माती टाकली आहे तर इतकं मस्त करायला. झाडांना पाणी वगैरे टाकले, माती टाकले, त्याच्यामुळे ते पाणी वरच्यावर हे घेते म्हणून कडक पडते आणि रात्रीची खूप जास्त थंडी असते. तर असं आत्ता सध्याचं इकडे पाचवडचं वातावरण आहे. तर सातारचं कसं आहे काय माहिती आहे का, तिथं गेल्यावरच कळेल. आणि हे जे बाळाचे कपडे आहेत ना, तर मी असं इथं एक बॉक्स घेतलाय. हा बॉक्स मी हे तर आहे ना, आता हे यामध्ये सगळे काही कपडे असे भरलेत सगळेच. आता गोल्याचं शर्ट आहे हा. तर असे बरेच ड्रेस आहेत, सगळे घड्या घालून ठेवलेत, पूर्ण भरले. आणि ह्यामध्ये सुद्धा हे बाळाला असं म्हणतो ना आपण गुंडाळायचं वगैरे, तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा. तर ते करायसाठी हा वाटी आणजा. तर असं आहे. बरेच कपडे बाळाने सूप केलं तर सगळं ओलं होऊ नये म्हणून हे प्लॅस्टिकचं कागद. तर ह्याच्यावरती अजून एक अंथरायचं आणि त्याच्यावरती बाळाला ठेवायचं. म्हणजे ह्याच्यावर एक गादी ठेवायची. हे गादी अशी ठेवायची आणि ह्याच्यावरती हे असं अंथरायचं आणि याच्यावरती मग बाळ घ्यायचं म्हणजे बाळाला पण मऊ लागल. तर हे बघा आमचा कार्टून गोलू काय आणलंस हे? औषध आहे. येणाऱ्या बाळाच्या स्वागताची तयारी तर छानच करायची. स्वेटर सगळी कपडे. आता पसारा काढत बसायला मला वेळ नाही कारण की आवरून निघायचे. हे असं घेतले आणि यामध्ये भरपूर ड्रेस आहेत, 2-4 टोप्यात, 2 स्वेटर आहेत आणि शर्ट वगैरे. माझ्या आजीनं घेतलेलं, माझ्या मम्मीने घेतलेलं, ह्यांच्या आजीनं, गोल्याच्या आजीनं घेतलेलं, असे बरेच म्हणजे कपडे मी यामध्ये ठेवलेत जेणेकरून बाळाला नवीन कपडे घालत नसतात, जुनी घालायचे असतात जन्मल्यावर. त्याच्यामुळं मग आता सगळी गोल्याची कपडे. गोलू तुझे कपडे आपल्या बाळाला घालायचे ना? किती राग येतोय बघा ह्याला. वेदिकाची शाळा पुढचे काही दिवस आता सुट्ट्या पडणार आहेत शाळेला आणि आता आम्ही निघालो आहोत निकिताबाईकडे. म्हणजे आता नवीन मेंबरच्या स्वागतासाठी आता निघालो आहेत. हे पण आलेत कामावरून. आता जेवण वगैरे झालं आणि मुलं बाहेर खेळतायत, तोपर्यंत म्हटलं राहिलेली कामं जी आहेत ती करून घ्यावीत. घेतली, थर्मास घेतलंय, बाळुते घेतलेत, लय मोठं काय शर्ट पॅन्ट सगळं घेतलंय आणि आता आम्ही निघालो दत्तनगरला. फायनली घरी पोहोचलो आणि ते भेटली मम्मी. आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघा माझ्या मम्मीला आणि निकिताला. चला सर्वांना श्री स्वामी समर्थ. थँक्यू.